काय करतोस भाऊ तू लाईफमध्ये? स्वतःचा बिझनेस आहे हां आणि कोल्हापूरमध्ये हां अल्कोहोल फॅक्टरी आहे. तो बाजूचा म्हणताय. एक मिनिट, जर हा गेला एकटा बँकॉकला तुला चालेल? जाऊन आलोय मी. अरे आम्ही दोघं एकटा बँकॉकला जाऊन आलोय. का बोलतेस? तू चिल बायको आहेस म्हणजे एकदम. नाही तेव्हा लग्न नव्हतं झालं. आणि जेव्हा तू गेलेलीस बँकॉकला, बेस्ट गोष्ट काय केलेलीस तू तिकडे? तुम्ही थांबा हां. मी फ्लाईट अटेंडंट आहे. अरे तर माझं बँकॉकला येणं जाणं रेग्युलर होतं. तू असं मी ऐकलंय, जे एअर हॉस्टेस असतात जेव्हा तुम्ही लंडनला गेले, ले ओव्हर वगैरे असेल तर एखाद दिवस तिकडे राहायला मिळतं आणि मग तुम्ही येता. करेक्ट. मग लंडन तर तू बरेचदा गेली असशील, हो. तर त्यामुळे काही नॉवेल्टी फॅक्टर असायचा? अच्छा ठीक आहे. तू लंडनला स्ट्रिप क्लबला गेली आहेस हो आणि तू थायलंडला पण गेली आहेस. हो. काय फरक होता दोन्हीमध्ये? प्रॉब्लेम असा आहे की मी ज्या स्ट्रिप क्लबमध्ये गेलेले दोन्हीकडे मुलंच होते. एकीकडे फक्त मुलांनी मुलींचे कपडे घातलेले आणि संत्रे लावून आलेले. क्रॉस ड्रेसर होते ते. मग तू लंडनमध्ये पण पाहिलंस आणि थायलंडमध्ये पण हो. कोणतं बेटर वाटलं तुला? लंडनवाला. अच्छा, काय डिफरन्स होता दोन्हीमध्ये? हे थांबा साईज तुला कसं इथे बसल्या कळलं रे? नाही थायलंडमध्ये संत्रे लावून यायचे ना. आणि देर आर गाईज ड्रेस्ड ॲज विमेन राईट. बरोबर. हां हो. आणि लंडनला प्रॉपर मुलं होते. मग ते काय लावून आलेले? ते काही नाही, अच्छा, ते केळे घेऊन आलेले. घेऊन. पण प्रोसिजर सांग ना, म्हणजे कसं होतं हे आता आम्हाला माहित नाही. आता जसं आपण इकडे शो बुक, आम्ही इकडे नाही करत शोबू. आणि तू माझ्या शोला त्या थायलंडच्या. फुल व्हिडिओ यूट्यूबवर आहे, पटकन जाऊन पहा.